मित्रांनो, आज लोकसभेमध्ये किस्सा झाला. भारताचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आज सांगितलं की महाराष्ट्र सरकारने जी अतिवृष्टीची नुकसान भरपाई झाली त्याचा कुठलाही डाटा किंवा त्याची कुठलीही माहिती, किती नुकसान झालं, काय काय त्याचा सर्वे आम्हाला पाठवलंच नाही म्हणे. विचार करावा मित्रांनो. अमित शहा काय म्हणले होते की महाराष्ट्र गवर्नमेंट सर्वे हमको भेजे, हम तुरंत पैसा भेज देंगे. पण ह्या आमच्या नालायकांनी आणि अभ्यासू टरबूज मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं तर आम्ही अभ्यास करून सर्वे करून सगळं माहिती आम्ही केंद्र सरकारला देतो आणि पैसे देतील. यांनी माहितीच दिली नाही. म्हणजे किती निष्काळजीपणा आहे यांचा, किती निष्काळजीपणा आहे. फक्त तोंडापुरतं आणि याच्यापुरतं बोलायचं. किती हरामखोर लोक आहेत. यांनी केंद्र सरकारला कुठलाही डाटा सर्वे पाठवलं, म्हणजे केंद्र सरकारला पण पैसे द्यायचे नाही आहे आणि यांना पण सर्वे पाठवायचं नाही आहे. यांनी सर्वे पाठवलं नाही आणि त्यांनी मदत दिली नाही. म्हणजे असा किस्सा झाला. आणि नंतर याच्यावरून आळडावळडा होईन हे लक्षात आलं. शिवराज चव्हाण उठला आणि काय म्हणला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सर्वे पाठवला आहे म्हणे. असं कसं होऊ शकतं? एवढं किस्सा निर्लज्ज आणि निष्क्रिय आणि हे असू शकते. त्याला मध्ये ही गोष्ट आली म्हणजे महाराष्ट्रात आरडाओरडा होणार. त्यांनी उठून ही गोष्ट परत सांगितली की सर्वे पाठवला आहे म्हणे. म्हणजे जर एक महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा सर्वे आला आहे हे जर याला माहिती नाही, कोणाला, कृषी मंत्र्याला माहिती नाही आहे. काही छोटं मोठं राज्य नाही किंवा एक जिल्ह्याचा सर्वे नाही, तो पूर्ण राज्याचा आहे. जे राज्य जे सगळ्यात जास्त टॅक्स देतं गव्हर्नमेंटला आणि त्या राज्यातील शेतकरी मरणाच्या दारात आहे आणि इथली कुठलीही आर्थिक मदत केली नाही. राज्य सरकारने पण नाही आणि केंद्र सरकारने नाही. याचे सगळेच चुकी आपल्या नालायक आहेत. मुख्यमंत्र्यांनी ते टरबुजा यांना शिव्याच घातल्या पाहिजे. आता कसे निवडणुकीचे याद्या बिद्या कसे भाषणं करू राहिले, गचागच भाषणं करू राहिले. पण शेतकऱ्यांचं यांना सर्वे पाठायला, यांना अभ्यास करायला अजून अभ्यास झाला नाही. 4 महिने होत आले अजून अभ्यास झाला नाही. कसले हरामखोर आहे आणि काय यांच्याकडं कुठल्या अपेक्षेने पावा आणि कुठल्या नाही. शेतकरीकडे मरणाच्या दारात आहे. हो, शेतकऱ्या पीक कसं उभं करायचं, काय कसं उभं करायचं. शेतकरी आंदोलन करून मरून गेले. पण यांनी कुठलाही मदत, तुटपुंची मदत दिली आणि मोकळे झाले. लागले पुढच्या निवडणुकीला आमचे बिचारे शेतकरी विसरले, सगळे विसरले. लागले परत जय भाजपा करायला. शेतकरी मित्रांनो, ध्यानात द्या. पुढच्या वेळेस यांचं उलट्या टांगड्या करायच्या. यांच्या टांगा फराड, घोरे फराड डायरेक्ट यांना कोलूनच लावायचं महाराष्ट्रातून. लबिल झालं. अरे जर शेतकऱ्यांची यांना जाणीवच नाही, काळजीच नाही तर कशालाही सरकार पाहिजे. म्हणजे द्यावा हो, अरे घंट्याचा द्यावा हो. हां, ते तर असं तुमच्यासाठी तुमचा दुवा भाऊ. आम्हाला काही नाही. आम्हाला मोदी पण काही नाही, हा पण काही नाही. कारण आम्ही तुम्हाला निवडून दिले. आमच्यामुळं तुम्ही वर आहे, तुमच्यामुळं आम्ही नाही आहे. समजलं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे म्हणून तुम्ही वरती आहे. त्याच्यामुळे त्याला उडावडे नका करू. एक दिवस येईल ज्यांचं तुमचे उलटे टंगडे करणार बाई, 100% करणार. तुमचा 5 महिना चालला ना बाई आणि शेतकऱ्यांचे तुम्ही हाल चालवलेत ना. म्हणा फक्त कर्जमाफी नको होऊन दे. फक्त बघा, राहिले 5-6 महिने राहिले. जून येतोय, तुमचा सर्वे होतो नाही होतो पाहू. मग नंतर जेच आंदोलन होणार शेतकऱ्यांचं बाई, आर नाही तर पारच. मग शेतकरी मित्रांनो ध्यानात ठेवा, यांनी कुठलीही माहिती दिली नाही. भामटेपणे, भामटं सरकार आहे, भामटं. लक्षात ठेवा.